आपण देवामध्ये का राहावे याचे उत्तर देताना एक विचारवंत म्हणतात, परमेश्वराशी एक सुरक्षित आसक्ती राखणे हे अत्यंत आध्यात्मिक महत्त्व आहे. त्याच्या जवळ राहणे आणि त्याच्या नेतृत्वाचे अनुसरण करणे आपल्याला आत्म्याचे फळ, विश्वासू जीवनाचा पाया धारण करण्यास सज्ज करते. ही एक निवड आहे जी आपल्याला दररोज करायची आहे. काय आपण देवामध्ये राहण्यास तयार आहात? प्रियानो, कालच्या अध्ययनात आपण देवाशी नाते पाहत असताना आम्ही फळ देणारे व्हावे याविषयी अध्ययन केले होते. आज आपण हाच मुद्दा घेऊन पुढे जाणार आहोत. एखाद्याला अनुसरणे म्हणजे त्या व्यक्तीची शिकवण, मार्गदर्शन यांना अनुसरणे, त्यांचा कित्ता गिरविणे, त्यांनी सांगितलेल्या गोष्टी तंतोतंत पाळण्याचा प्रयत्न करणे. होय प्रियांनो, येशूने म्हटले आहे, मी खरा द्राक्षवेल आहे, तुम्ही फाटे आहात आणि फाट्याने सदैव वेलात राहणे आवश्यक आहे. विश्वासणाऱ्याने ख्रिस्तामध्ये राहणे म्हणजे काय? त्यासाठीच विश्वासणाऱ्याला काय करावे लागते आणि असे करण्याचे कारण काय? अशा गोष्टी कदाचित आपल्या समोर प्रश्नचिन्ह म्हणून असतील किंवा येतीलही. परंतु माझी खात्री आहे की आजचे अध्ययन केल्यानंतर आपणा सर्वांना याची उत्तरे मिळणार आहेत. तर मग चला प्रियानो, आपण आपल्या अध्ययनाची सुरुवात करूया. श्रोत्यानो, आज आम्ही योहानकृत शुभवर्तमान ह्याच्या 15व्या अध्यायाच्या 4 पासून पुढच्या वचनांवर विचार करणार आहोत. 4थं वचन सांगतं, तुम्ही माझ्यामध्ये राहा आणि मी तुम्हामध्ये राहीन. जसे फाटा वेलात राहिल्या वाचून त्याला आपल्या आपण फळ देता येत नाही, तसे माझ्यामध्ये राहिल्या वाचून तुम्हालाही देता येणार नाही. आता आम्ही 3ऱ्या शब्दसमूहाकडे येत आहोत, ज्यावर आपण खून करू शकता. मध्ये राहणे. ख्रिस्तामध्ये राहणे म्हणजे त्याच्यासोबत निरंतर पूर्णवेळ सहभागिता ठेवणे. देवाच्या वचनात जे शुद्ध करण्याचे सामर्थ्य आहे त्याविषयी आम्ही आत्ताच विचार केला. हा मध्ये असण्याचा एक भाग आहे. आम्ही रोज शुद्ध व्हायला हवे. स्पर्जनविषयी, जे परमेश्वराचे एक महान सेवक आणि उपदेशक होऊन गेलेत, त्यांच्याविषयी एक गोष्ट अशी सांगतात की ते एकदा रस्त्याने जात असताना मधात एकदम उभे राहिले आणि आपली हॅट डोक्यावरून काढून त्यांनी प्रार्थना केली. त्यांच्यासोबत जे दुसरे सेवक होते त्यांनी हे पाहिले व स्पर्जनला त्याविषयी विचारले. मिस्टर स्पर्जनने उत्तर दिले की त्यांच्या व प्रभूच्या मधात एक बाधा निर्माण झाली होती आणि ते त्या बाधेला त्वरित दूर करू इच्छित होते. पापमय विचारांची कबुली देऊन त्याला दूर करण्याकरिता ते थांबले. श्रोत्यानो, प्रभूमध्ये राहण्यासाठी व नेहमी त्याच्याशी सहभागिता कायम राखण्यासाठी आम्हाला त्वरित आमच्या पापांची कबुली द्यायला हवी. त्याच्यामध्ये राहण्यासाठी आम्ही त्याच्या आज्ञा पाळायला हव्यात. 15वा अध्याय 10वं वचन पहा काय सांगतं. जसा मी आपल्या पित्याच्या आज्ञा पाळून त्याच्या प्रीतीत राहतो, तसे तुम्ही माझ्या आज्ञा पाळाल तर माझ्या प्रीतीत राहाल. नंतर 14वं वचन सांगतं, मी तुम्हाला जे काही सांगतो ते तुम्ही कराल तर तुम्ही माझे मित्र आहात. जर मी एखाद्या नामांकित महिलेविषयी म्हणते की ती महिला माझी मैत्रीण आहे, तर त्या महिलेला मी स्वतःच्या स्तरापर्यंत आणते. पण जर ती महिला म्हणते की मी तिची मैत्रीण आहे, तर ते खरोखर विलक्षण आहे. प्रभू येशू काय म्हणतो ते पहा, मी तुम्हाला जे काही सांगतो ते तुम्ही कराल तर तुम्ही माझे मित्र आहात. श्रोत्यानो, आज आम्हाला भावनाप्रधान गोष्टी नाहीत तर हृदयाचे परीक्षण करणाऱ्या प्रामाणिक गोष्टींची आवश्यकता आहे. जे करण्याची ख्रिस्ताने आम्हाला आज्ञा दिली, काय ते आम्ही करीत आहोत? ख्रिस्तामध्ये राहण्यास आज्ञापालन फार आवश्यक आहे. 9वं वचन पहा, 15वा अध्याय 9वं वचन. जशी पित्याने माझ्यावर प्रीती केली तशी मीही तुम्हावर प्रीती केली आहे. तुम्ही माझ्या प्रीतीत राहा. मध्ये राहणे ही कायम राहणारी सहभागिता आहे. हेच द्राक्षवेल आणि फाट्याचे नाते आहे. श्रोत्यानो, आमच्या बगीच्यातील झाडाच्या फांद्यांना आम्हाला हे सांगण्याची गरज पडत नाही की त्यांनी त्या झाडाशी जोडून राहावे.
पण त्या जोडून राहतात आणि फळ आणतात. अनेक लोकांना वाटतं की आम्ही सप्ताहभर वाटेल त्याप्रमाणे जगू शकतो आणि रविवारी मंदिरात देवाची सेवा करण्याचा दिखावा करू शकतो. श्रोत्यानो, फळ आणण्यासाठी आम्हाला त्याच्या निरंतर सहभागितेत राहणे अगत्याचे आहे. ह्याचाच अर्थ जेव्हा आपण सकाळी उठता, कार्यालयात असता, अभ्यास करीत असता, रस्त्यावर चालत असता, तेव्हा आपण निरंतर त्याच्या सहभागितेत असायला हवे. असं म्हणून चालणार नाही की दिवसातील काही घंटे मी त्याच्या सहभागितेत राहीन आणि बाकी काही घंटे मी जगाच्या सहभागितेत राहीन. हे शक्यच नाही. 5वं वचन, मीच वेल आहे, तुम्ही फाटे आहात. जो माझ्यामध्ये राहतो आणि मी ज्याच्यामध्ये राहतो तो पुष्कळ फळ देतो, कारण माझ्यापासून वेगळे असल्यास तुम्हाला काही करिता येत नाही. आमच्याजवळ स्वतंत्र इच्छा आहे. आम्ही देवासोबतची संगती आमच्या जीवनात पापाला प्रवेश देऊन, देवाच्या इच्छेबाहेर जाऊन किंवा जगीत गोष्टीत रममाण होऊन तोडू शकतो. त्याची इच्छा ही आहे श्रोत्यानो, की आम्ही त्याच्यामध्ये राहावे, जेणेकरून आमच्या जीवनाच्या द्वारे आम्ही अधिक फळ आणावे. ह्या ठिकाणी आपल्याला पेरणाऱ्याच्या दाखल्यासोबत सारखेपणा आढळेल. काही बी जमिनीवर पडले आणि 30 गुणा पीक आले, जे फळ आहे. काही बियांनी 60 गुणा फळ आणले, जे अधिक फळ आहे. आणि काहींनी 100 गुणा, जे विपुल फळ आहे. परमेश्वराची इच्छा आहे की आम्ही आमच्या जीवनात विपुल फळ आणावे. 6वं वचन वाचूया. जो कोणी माझ्यामध्ये राहिला नाही तर त्याला फाट्याप्रमाणे बाहेर टाकतात व तो वाळून जातो आणि तसले फाटे गोळा करून अग्नीत टाकतात व ते जळून जातात. मला ह्या ठिकाणी सांगू द्या की आमचे फळ आणणे जे तारणाचा परिणाम आहे निर्माण झालेले असते, त्याविषयी येथे सांगण्यात आलेले आहे. आम्ही तारण कसे साधून घ्यावे ह्याविषयी सांगण्यात आलेले नाही, हे लक्षात ठेवा. ह्याच गोष्टीसाठी पॉल करिंथकरास पहिले पत्र 3 अध्याय 11 ते 14 वचनांमध्ये दुसरे उदाहरण वापरतो. करिंथकरास पहिले पत्र 3 अध्याय 11 ते 14 वचने. येशू ख्रिस्त हा जो घातलेला पाया, त्याच्या वाचून दुसरा पाया कोणाला घालता येत नाही. ह्या पायावर कोणी सोने, रुपे, मोलवान पाषाण, लाकूड, गवत, पेंढा ह्यांनी बांधतो, तर बांधणाऱ्या प्रत्येकाचे काम उघड होईल. तो दिवस ते उघडकीस आणेल, कारण तो अग्नीसह प्रगट होईल आणि प्रत्येकाचे काम कसे आहे ह्याची परीक्षा ह्या अग्नीनेच होईल. ज्या कोणाचे त्या पायावर बांधलेले काम टिकेल त्याला मजुरी मिळेल. जे फळ आम्ही जीवनात आणू त्या आधारावरच आम्हाला मजुरी मिळेल. जेव्हा आम्ही त्याच्यामध्ये राहतो तेव्हा आम्ही फळ आणतो. जो फाटा ख्रिस्तामध्ये राहत नाही त्याला बाहेर टाकण्यात येते, तो वाळतो आणि तसल्या फाट्यांना गोळा करून अग्नीत टाकून जाळण्यात येते. करिंथकरास पहिले पत्र 3 अध्याय 15 वचन ह्यामध्ये विस्तारपूर्वक सांगण्यात आले आहे. करिंथकरास पहिले पत्र 3 अध्याय आणि 15 वचन. ज्या कोणाचे काम जळून जाईल त्याचा तोटा होईल, तथापि तो स्वतः तारला जाईल, परंतु जणू काय अग्नीतून बाहेर पडलेल्यासारखा तारला जाईल. तो स्वतःचे तारण गमावणार नाही, हे लक्षात घ्या. परमेश्वर आमच्याकडून विपुल फळाची अपेक्षा करतो. 7 आणि 8 वचने. तुम्ही माझ्यामध्ये राहिला व माझी वचने तुम्हामध्ये राहिली, तर जे काही तुम्हाला पाहिजे असेल ते मागा, म्हणजे ते तुम्हाला प्राप्त होईल. तुम्ही विपुल फळ दिल्याने माझ्या पित्याचे गौरव होते आणि तुम्ही माझे शिष्य व्हाल. हे एक फार उत्तम प्रार्थना वचन आहे, परंतु त्यासाठी अट आहे. ती पहा. अट ही आहे की तुम्ही माझ्यामध्ये राहिला व माझी वचने तुम्हामध्ये राहिली, तर जे काही तुम्हाला पाहिजे असेल ते मागा, म्हणजे ते तुम्हाला प्राप्त होईल. अर्थात त्याच्याशी आज्ञाधारी राहणे. नंतर आमची प्रार्थना प्रभावी ठरेल. त्याच्यात राहणे आणि प्रार्थना करण्याचा पूर्ण उद्देश हाच आहे की पित्याचे गौरव व्हावे. ह्याद्वारे स्वार्थासाठी प्रार्थना करणे टाळल्या जाते. मुद्दा हा आहे की आम्ही फळ आणावे. जेव्हा आम्ही फळ आणतो तेव्हा परमेश्वर गौरविला जातो. 9 ते 11 वचने. जशी पित्याने माझ्यावर प्रीती केली तशी मीही तुम्हावर प्रीती केली आहे. तुम्ही माझ्या प्रीतीत राहा. जसा मी आपल्या पित्याच्या आज्ञा पाळून त्याच्या प्रीतीत राहतो, तसे तुम्ही माझ्या आज्ञा पाळाल तर माझ्या प्रीतीत राहाल. माझा आनंद तुम्हामध्ये असावा व तुमचा आनंद परिपूर्ण व्हावा, म्हणून मी तुम्हाला ह्या गोष्टी सांगितल्या आहेत. श्रोत्यानो, आत्म्याच्या फळातील एक फळ आहे आनंद. आमच्या जीवनात आनंद असायला हवा. देवाची सेवा करण्याचा आनंद, ख्रिस्तासोबतच्या सहभागितेचा आनंद, त्याचे वचन अभ्यासनाचा आनंद आमच्या जीवनात पूर्ण भरलेला असायला हवा.
नंतर 12वं वचन, जशी मी तुम्हावर प्रीती केली तशी तुम्ही एकमेकांवर प्रीती करावी, अशी माझी आज्ञा आहे. स्मरणात ठेवा की तो ह्या भाषणात विश्वासणाऱ्यांशी बोलत आहे. जसे त्याने आमच्यावर प्रेम केले, आम्ही सुद्धा एकमेकांवर प्रेम करायला हवे. जेव्हा श्रोत्यानो आम्ही एकमेकांना फाडून खातो, एकमेकांच्या विरुद्ध बोलतो, तेव्हा देवाचा आत्मा कार्य करीत नाही. फक्त देवाचा आत्माच आमच्या जीवनात हे फळ निर्माण करू शकतो. 13वं वचन, आपल्या मित्रांकरिता आपला प्राण द्यावा ह्यापेक्षा कोणाची प्रीती मोठी नाही. येथे एक परीक्षा आहे. 14वं वचन, मी तुम्हाला जे काही सांगतो ते तुम्ही कराल तर तुम्ही माझे मित्र आहात. ख्रिस्ती जीवन त्याच्या सूचना पाळणे होय व ह्या सूचना अगदी स्पष्ट आहेत. जर आपण ह्या सूचना पाळाल तर आपण फळ आणू शकाल. त्याने आमच्याकरिता स्वतःला अर्पण केले. तो आम्हाला म्हणतो की आम्ही त्याच्या आज्ञा पाळाव्यात. तो आमचा मित्र आहे कारण तो आमच्यासाठी मरण पावला. श्रोत्यानो, जेव्हा आम्ही त्याच्या आज्ञा पाळतो तेव्हा आम्ही त्याचे मित्र ठरतो. तो आम्हा सर्वांना त्याच्याकरिता मरा असे सांगत नाही, हे लक्षात घ्या. 15 आणि 16 वचने वाचूया. मी आतापासून तुम्हाला दास म्हणत नाही,
कारण धनी काय करीतो ते दासाला ठाऊक नसते, परंतु मी तुम्हाला मित्र म्हटले आहे, कारण जे काही मी आपल्या पित्यापासून ऐकून घेतले ते सर्व मी तुम्हाला कळविले आहे. तुम्ही मला निवडले नाही, तर मी तुम्हाला निवडले व तुम्हाला नेमले आहे. ह्यात हेतू हा की तुम्ही जाऊन फळ द्यावे, तुमचे फळ टिकावे, आणि जे काही तुम्ही माझ्या नावाने पित्याजवळ मागाल ते त्याने तुम्हाला द्यावे. श्रोत्यानो, ज्या आज्ञा त्याने दिल्या त्या सर्व आम्ही पाळतो, तेव्हा आम्ही त्याचे मित्र ठरतो. त्याने स्वतःचे हृदय आम्हाकरिता उघडले आहे, असे तो ह्या ठिकाणी सांगत आहे. परमेश्वर स्वतःला आमच्या समोर प्रगट करू इच्छितो. त्याने अब्रामाला स्वतःची योजना प्रगट करण्यास कसे शोधून काढले हे लक्षात आणा. कारण अब्राम त्याचा मित्र होता. आता येशू सांगतो की त्याने देवाच्या गोष्टी आम्हाला प्रगट केल्या आहेत, आणि हेच एक मित्र करतो. तो म्हणतो की तुम्ही मला निवडले नाही, तर मी तुम्हाला निवडले आहे. एक विलक्षण आणि चांगली अशी ही गोष्ट आहे. थोड्याच तासात, थोड्याच वेळात हा लहानसा समूह, जे येशू ख्रिस्ताचे शिष्य होते, ते सर्व तित्तर-बित्तर होणार होते. मेंढपाळाला वधस्तंभावर खेळण्यात येणार होते आणि सर्व मेंढरे पांगणार होते. ह्या घटकेला येशू त्यांना सांगत आहे की तुम्ही मला निवडले नाही, तर मी तुम्हाला निवडले आहे. देवाचा उदात्त हेतू आहे श्रोत्यानो, की आम्ही फळ आणावे, असे फळ जे टिकणारे आहे, आणि हे सर्व काही त्याच्या इच्छेमध्ये असायला हवे, व्हायला हवे. जर आम्ही त्याच्यामध्ये राहतो तर आम्ही त्याच्या नावात मागू शकतो. आमच्या आत्मिकतेला तोलण्याचे सगळ्यात चांगले यंत्र आहे आमच्या प्रार्थनांचे उत्तर. फळ आणण्याच्या ह्या भागाचा शेवट आम्ही एकमेकांवर प्रीती करावी हे सांगून प्रभू येशू करीत आहे. 17वे वचन, तुम्ही एकमेकांवर प्रीती करावी म्हणून मी तुम्हाला ह्या आज्ञा करीतो. हे विश्वासणाऱ्यांचे नाते असायला हवे. दुसरे नाते जगाशी आहे, ज्याविषयी आता तो बोलणार आहे. 18 आणि 19 वचनांमध्ये तो म्हणतो की जग जर तुमचा द्वेष करीते, तर तुमचा द्वेष करण्यापूर्वी त्याने माझाही केला आहे, हे तुम्हाला माहीत आहे. तुम्ही जगाचे असता तर जगाने स्वकीयांवर प्रेम केले असते, परंतु तुम्ही जगाचे नाही. मी तुम्हाला जगातून निवडले आहे, म्हणून जग तुमचा द्वेष करीते. जर श्रोत्यानो, आपण देवाची संतान आहात, तर काय घडेल हे लक्षात घ्या. हे जग तुमचा द्वेष करेल. ख्रिस्ती व्यक्ती किती नामांकित आहे ह्यावरून आम्हाला तो जगासमोर ख्रिस्ताला कशा प्रकारे प्रगट करीत आहे ह्याचा अंदाजा लागू शकतो. येशूपेक्षा अधिक नामांकित होण्याचा कुठल्याही ख्रिस्ती व्यक्तीला कुठलाही अधिकार नाही. नामांकित होण्यासाठी तडजोड करण्यापासून सावध असा. देवाच्या खऱ्या लेकरांवर हे जग कधीच प्रेम करणार नाही, हे लक्षात ठेवा. हे जग जर आपण जगाचे आहात तरच आपणावर प्रेम करेल. आपणाला फार चांगली वागणूक करण्याची गरज नाही. जर आपण देवाची संतान आहात तर जग आपला द्वेष करेल, हे अगदी स्पष्ट आहे. हे कठीण आहे श्रोत्यानो, विशेषतः तरुणांसाठी जे नामांकित होऊ पाहतात, नाव कमावू इच्छितात. आमच्या तरुणांना सांगू द्या की जर तुम्ही देवाची लेकरे आहात तर हे जग तुमच्यावर कधीच प्रेम करणार नाही. तुम्ही नाव कमावू शकणार नाही. खैदाने सांगावं लागतं की मंडळात सुद्धा प्रामाणिकपणे नवीन जन्म पावलेले लोक आज अधिक नाहीत, व ते सुद्धा जर आपण देवाची संतान आहात तर आपला द्वेष करतील. जर उपदेशक देवाचे वचन जसे आहे तसे सांगेल तर ते त्या उपदेशकाचा सुद्धा द्वेष करतील. जे उपदेशक जगात प्रसिद्ध आहेत त्यांच्यापासून आपण सावध असावे. आता 20 ते 22 वचने पहा काय सांगतात. दास धन्यापेक्षा मोठा नाही, हे जे वचन मी तुम्हाला सांगितले त्याची आठवण करा. ते माझ्या पाठीस लागले तर तुमच्याही पाठीस लागतील. त्यांनी माझे वचन पाळले तर ते तुमचेही पाळतील. परंतु ते माझ्या नावाकरिता हे सर्व तुम्हाला करतील, कारण ज्याने मला पाठविले त्याला ते ओळखीत नाहीत. मी आलो नसतो व त्यांच्याबरोबर बोललो नसतो तर त्यांच्याकडे पाप नसते, परंतु आता त्यांना आपल्या पापाविषयी निमित्त सांगता येत नाही. श्रोत्यानो, आपल्या प्रभूपेक्षा अधिक महान बनण्याचा प्रयत्न करू नका. स्वामीपेक्षा सेवक अधिक नावाजलेला नसतो. फक्त देवाचे वचन इतरांना सांगत रहा. जे छळ करतात त्यांच्या 2 समस्या असतात. एक, त्यांना पित्याची ओळख नसते व त्यांची पापे उघड व्हावीत अशी त्यांची इच्छा नसते. येशू ख्रिस्ताने स्वर्गाचा प्रकाश मानवाच्या आत्म्याकडे वळवला. जसा प्रकाश सगळीकडे पसरताच सर्व गोष्टी स्पष्ट दिसायला लागतात. म्हणून जो प्रकाश करेल त्याचा तिरस्कार करण्यात येतो. येशू म्हणतो, काही कारण नसताना त्यांनी माझा द्वेष केला. येशूचा द्वेष करण्याचे त्यांच्याजवळ काहीच कारण नव्हते, कारण
मानवाच्या पापाने भरलेल्या अंतकरणात आहे. 23वे वचन वाचूया. जो माझा द्वेष करीतो तो माझ्या पित्याचाही द्वेष करीतो. हे फार महत्वाचे वचन आहे. हे जग, त्यांची जी परमेश्वराविषयी धारणा आहे की परमेश्वर कुठेतरी दूर असलेली शक्ती आहे, ह्याचा त्यांनी तिरस्कार केला नाही. त्यांनी ख्रिस्ताचा तिरस्कार केला, त्याचा द्वेष केला. येशू म्हणतो, जेव्हा मानव त्याचा द्वेष करतो तेव्हा तो पित्याचा सुद्धा द्वेष करतो. आपण म्हणाल श्रोत्यानो की मी देवावर विश्वास ठेवतो आणि मी नामांकित पण होऊ शकतो. खरी परीक्षा आहे तुमचे येशू ख्रिस्ताशी नाते आणि तुमचा व्यवहार. आपण नामांकित राहून प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवू शकत नाही, कारण तोच आहे ज्याचा द्वेष करण्यात आला. 24 आणि 25 वचने पहा. जी कृत्ये दुसऱ्या कोणी केली नाहीत ती मी त्यांच्यामध्ये केली नसती तर त्यांच्याकडे पाप नसते, परंतु आता त्यांनी मला व माझ्या पित्यालाही पाहिले आहे व आमचा द्वेष केला आहे. तथापि विनाकारण त्यांनी माझा द्वेष केला, हे जे वचन त्यांच्या शास्त्रात लिहिले आहे ते पूर्ण व्हावे म्हणून हे असे होते. एका चेष्टा करणाऱ्या माणसाने म्हटले, देवाने मानवाला स्वतःच्या स्वरूपात रचले व आता मानव देवाला स्वतःच्या स्वरूपात रचत आहे. ह्याच प्रकारचा देव आज लोकांना हवा आहे व ह्याच प्रकारचा देव ह्या विश्वाला चालवित आहे असे त्यांना वाटते. ते येशू ख्रिस्ताचा तिरस्कार करतात, कारण त्यांनी खोटे देव तयार केलेले आहेत, जे पवित्र शास्त्रात सांगण्यात आलेले नाहीत. 26 आणि 27 वचने. परंतु जो पित्यापासून निघतो, ज्याला मी पित्यापासून तुम्हाकडे पाठवेन, तो कैवारी म्हणजे सत्याचा आत्मा येईल, तेव्हा तो माझ्याविषयी साक्ष देईल आणि तुम्हीही साक्ष द्याल, कारण तुम्ही माझ्याबरोबर आरंभापासून आहात. पवित्र आत्मा ख्रिस्ताविषयी साक्ष देतो. जर प्रभू येशू ख्रिस्त आपणासाठी वास्तविक आहे तर ते पवित्र आत्म्याचे कार्य आहे. प्रभू येशूने त्यांना म्हटले की तुम्हीही माझ्याविषयी साक्ष द्याल, आणि निश्चितच श्रोत्यांनो त्यांनी साक्ष दिली. ही जी साक्ष आम्ही अभ्यासत आहोत ती योहानाची साक्ष आहे, जी त्याने प्रभू येशू ख्रिस्ताविषयी दिली. प्रेषित अशा प्रकारची साक्ष देऊ शकलेत कारण ते आरंभापासून त्याच्या सोबत होते आणि नंतर सुद्धा त्याच्या सहभागितेत ते राहिलेत. मला आपणाला प्रश्न विचारू द्या की आपली आणि ख्रिस्ताची सहभागिता कशा प्रकारची आहे? काय फक्त रविवारी आपण त्याच्याशी सहभागिता करता, ती सुद्धा 1 किंवा 2 घंट्यासाठी, आणि नंतर संपूर्ण सप्ताहभर आपण परमेश्वरापासून दूर राहता, जगाशी सहभागिता करता? श्रोत्यांनो, होऊ शकतं की आपण 2 नावेत पाय ठेवून चालण्याचा प्रयत्न करीत आहात. लक्षात ठेवा की आपण कधीही व्यवस्थितपणे चालू शकणार नाही. आपण अवश्य पडाल. 2 स्वामींची सेवा आपण जीवनामध्ये करू शकणार नाही. एक तर आपण देवाला संतोषवू शकाल किंवा आपण सैतानाला संतोषवू शकाल. जगाशी मैत्री करू नका. जगातील ज्या गोष्टी आहेत त्या नष्ट होणाऱ्या आहेत. जगातील गोष्टी तुम्हाला नाशाच्या मार्गाकडे नेत आहेत. म्हणून श्रोत्यांनो, आजच आपल्या जीवनाचं परीक्षण करा की आपण परमेश्वरासोबत किती प्रामाणिकपणे राहत आहात. काय आपण परमेश्वराला एका कोपऱ्यात ठेवून मन मानेल तसे जीवन जगत आहात? आपली चुकीची धारणा ही आहे की मन मानेल तसे जीवन जगून आपल्याला वाटतं की आपण परमेश्वराला खुश करू शकाल, स्वर्गीय जीवन प्राप्त करू शकाल. हे कदापि शक्य नाही. परमेश्वराची दृष्टी आपणावर आहे. आपण काय करता, कोठे जाता, काय विचार करता, आपले पाय कोठे जातात, आपल्या मनात कशा प्रकारच्या गोष्टी येतात, हे सर्व त्याला ठाऊक आहे. आपण कोणत्या प्रकारचे जीवन व्यतीत करीत आहात हे त्याला चांगल्या प्रकारे ठाऊक आहे. म्हणून श्रोत्यांनो, स्वतःला फसवू नका. परमेश्वराला सर्व काही माहीत आहे. त्याला तुम्ही धोका देऊ शकत नाही. म्हणून अशा प्रकारच्या गफलतीत राहू नका. आज आपल्या पापांबद्दल पश्चाताप करा आणि प्रभूला म्हणा की प्रभू, तू माझ्या संपूर्ण जीवनाचा ताबा घे. तू माझ्या जीवनाला नियंत्रित कर. मी स्वतःहून नाही, परंतु तुझ्या इच्छेप्रमाणे आजपासून जगण्याचा प्रयत्न करीन. श्रोत्यांनो, जर नम्र होऊन पश्चातापी अंतकरणाने आपण अशी प्रार्थना कराल तर परमेश्वर अवश्य आपली मदत करेल. लक्षात ठेवा की हे वाईट दिवस आहेत. ह्या जगाचा अंत कधी होईल, प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या लोकांना घेण्यास कधी येईल आम्हाला माहीत नाही, परंतु वेळ अगदी जवळ आलेली आहे. म्हणून सतर्क व्हा. असं नका समजू की अजूनपर्यंत येशू ख्रिस्त तर आलेला नाही,
आणि अजून बरेच वर्ष तो येणार नाही. अजून बराच वेळ आहे. अजून मौज मस्ती करून घेऊया. ह्या जगाचा आनंद लुटून घेऊया. होऊ शकतं की त्याच क्षणी प्रभू येशू ख्रिस्त वापस येईल आणि आपल्या लोकांना घेऊन जाईल. त्यानंतर महासंकटाच्या काळामध्ये ह्या जगाचा प्रवेश होईल. मनुष्यत्यानो, जेव्हा आज परमेश्वर आपणाला संधी देत आहे, तेव्हा पश्चाताप करा. मला माहित नाही की आपल्या जीवनामध्ये कोणत्या प्रकारची पाप आहे. आपण कोणत्या मार्गावर चालत आहात. आपलं रोजचं जीवन कसं आहे. होऊ शकतं की व्यभिचाराचं पाप आपल्या जीवनात आहे. आपणाला वाईट व्यसन लागलेलं आहे, किंवा आपण आपल्या पत्नीसोबत किंवा पत्नी आपल्या पतीसोबत विश्वासू नाही. आपण खोटे बोलत आहात. आपण लाचलुचपत देणारे आहात. खोटे बोलून आपण पैसा कमावित आहात, किंवा एखादं वाईट कृत्य करून आपण पैसा कमावित आहात. परमेश्वर आज आपणाला बोलावित आहे. सर्व पापांबद्दल पश्चाताप करा. आपल्या पापांची कबुली द्या. तुमची पापे कितीही भयंकर असलीत तर प्रभूचं रक्त ते धुवून काढण्याकरिता समर्थ आहे. म्हणून श्रोत्यानो, असं नका समजू की आपण आता पापामध्येच नाश होणार. प्रभू येशू ख्रिस्त तुम्हाला स्वीकारण्याकरिता तयार आहे. तो तुम्हाला आमंत्रित करीत आहे. त्याची इच्छा आहे की आपण आजच त्याला आपलं जीवन समर्पित करावं. त्याला तारणारा म्हणून आपल्या हृदयात स्थान द्यावं. श्रोत्यानो, वेळ गमावू नका. आजच निर्णय घ्या. परमेश्वर ह्या विषयात आपले मार्गदर्शन करो आणि आपणाला आशीर्वाद देऊ. हा कार्यक्रम आपणास आवडला काय? आता आम्हाला एक मिस कॉल करा आणि आपण पुढील विजेता होऊ शकता. प्रियानो, आज आपण पाहिले आहे की आम्ही देवाच्या निरंतर सहभागितेत राहणे आवश्यक आहे. त्याच्या आज्ञा पाळणे, त्याच्या प्रीतीत राहणे. काय आज आमची ख्रिस्ताबरोबर सहभागिता आहे? आम्ही कोणत्या प्रकारचे जीवन जगत आहोत? लक्षात ठेवा की प्रभू येशूने आम्हाला त्याचे मित्र म्हणून संबोधिले आहे. काय आम्ही ते नवीन नाते स्वीकारलेले आहे? आपण प्रार्थना करू. आमच्यावरती दया करणारे आमच्या प्रेमळ परमेश्वर देवबापा, आज आम्ही तुझ्या चरणापाशी आलेलो आहोत आणि अशा प्रकारची संधी तू आम्हाला दररोज देत आहेस. होय प्रभूजी, आम्ही आमचं लक्ष तुझ्या वचनांकडे लावलेलं होतं आणि तुझ्या वचनांच्याद्वारे तू आज आमच्याशी बोललेला आहेस. ज्या ज्या वेळेस तू आमच्याशी बोलतोस प्रभूजी, तू आम्हाला मार्गदर्शन करतोस. आणि होय बापा, आज तू आमच्या समोर हे नातं ठेवलेलं आहेस. तू आम्हाला मित्र म्हणून संबोधलेलं आहेस. परंतु बापा, या गोष्टी होत असताना आज आम्ही आमचं आत्मपरीक्षण करतो. काय आम्ही फळ देणारे आहोत? जे फळ तू अपेक्षित करतोस, काय ते आम्ही देण्यास तयार आहोत? प्रभूजी, आम्हाला ठाऊक आहे आम्ही अशक्त आहोत. अनेक वेळा आम्ही तुझ्यापासून दूर जातो, बहकतो, भटकतो. परंतु बापा, तू आजही आमची वाट पाहणारा देव आहेस. आणि म्हणूनच प्रभूजी, वाचलेली प्रत्येक वचनं तू आम्हासाठी आशीर्वादाची कर. आणि प्रभूजी, त्या वचनांनुसार वागण्यासाठी तुझं सहाय्य तू आम्हाला कर. ही संधी दिलीस, आम्ही तुझे आभारी आहोत. येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्याद्वारे मागतो म्हणून तू ऐक. आमेन. स्वर्गाच्या राज्याची रहस्य जाणा आणि योग्य फळ देण्यास सदैव सिद्ध असा. प्रभू तुम्हा बरोबर असो.